गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज मी आलेली आहे नवरात्रीमध्ये। नवरात्रीच्या उत्सवात सगळे देवी बघणार आहे आम्ही। लालबागची माता, चिंतामणीची आई, हे सगळे असे बघणार आहे। आणि ते आम्ही आलो माझ्या फ्रेंड्ससोबत। आम्ही सगळे आता पुढे चाललो आहे, लालबागला पोचलो आहे आम्ही ट्रेनने। आणि आता आम्ही पहिला चाललो आहे सगळ्यात पहिली सुरुवात आपली होणार आहे लालबागच्या राजाकडून। आणि आपण आता इथे पाया पडूया। त्याच्याच बाजूला एक छोटंसं हनुमान मंदिर आहे, तिकडेही आपण पाया पडून घेऊया। आता हनुमान मंदिर आतमध्ये एवढं मोठं आहे, इकडची देवीला आपण पाया पडूया। आम्ही आता लालबागच्या माताकडे आलो आहे। बघूया ह्याचा देखावा काय आहे। काय मस्त देखावा करतात दरवर्षी लोक, काही ना काय। ह्या वर्षीचा काय आहे बघूया। ते मी लालबागच्या माताची ओटी भरणार आहे आणि इथे मी घेतले। ही 160 रुपयाची ओटी आहे, कारण की ब्लाऊज पीस आहे त्याच्यात म्हणून। इथे लालबागच्या मातेच्या इकडे होम केलेलं आहे, तिकडे बघा किती मस्त डिझाईन केलं आहे। लालबागची माता झालेली आहे, तिचं ओटी भरलेली आहे। आणि आता आम्ही चाललोय तेजुकायाची देवी बघायला। आणि इथे आम्ही आता बघा सगळे झालेले आहे दर्शन आमचं माताचा। आणि आम्हाला समोरासमोर साडी बदलताना भेटला आणि नवीन साडी भेटली घालताना। तेजुकायाची माता, तांदूळ बघा किती छान चिपकले, मग ते पडले तर। आणि खूप छान वाटते असं, एवढ्या जवळून दर्शन मिळते। जसं गणपतीला दर्शन मिळतं तेवढं जवळून दर्शन आम्हाला देवांचं पण देवीचं पण भेटतं, आपल्या मातांचं। तर खूप छान वाटतं खरंच। आता आमचे 3 झालेले आहेत देवी आणि आम्ही 4थी देवी करतोय। पावसामुळे इरिटेट झालं आहे म्हणून आम्ही 4च करतोय, दगडी 4 वगैरे नाही करत आहे, कारण की प्रचंड पाऊस लागतोय, मग नाही जमत आहे। तर आता आम्ही आलो आहे चिंतामणीची देवी करायला। हे बघा ह्यांची मस्ती इथे चालू आहे। आता आम्ही आलो आहे चिंतामणीकडे, बघा किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे इकडे। इथे मी चुनाभट्टीची आई भवानी बघायला आले। ही बघा किती छोटीशी आणि सुंदर आहे। इथे अजून एक चुनाभट्टीची माऊली आहे, ही प्रेमनगर स्पोर्ट्स क्लबची माऊली आहे। ही पण सुंदर अशी मस्त सजवलेली आहे यावर्षी। आता चिंतामणीचं पण देवीचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे, काही गर्दी नव्हती जास्त, छान झालं। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। आणि इथे जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही भायखळ्याच्या देवी नाही करू शकलो। तुम्ही माझा लास्ट टायमिंगचा व्हिडिओ बघू शकता, कसं जायचं, कुठे किती गर्दी असते, ते सगळं अंदाजे कळू शकतं तुम्हाला, थोडीफार आयडिया येऊ शकते। तर तुम्ही हे 4 देवीचं माझं नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।